महात्मा गांधी चौक पोलिसांची रोड रोमिओंवर धडक कारवाई, 82 दुचाकींवर कारवाई, 33,900 रुपये दंड वसूल. सांगली जिल्ह्यात वाढत्या फौजदारी गुन्ह्यांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या तसेच ट्रिपल सीट फिरणाऱ्या दुचाकींचा वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी विशेष धडक कारवाई मोहीम राबवली आणि या मोहिमेत एकूण 82 दुचाकींवर कारवाई करून 33,900 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून ही मोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी कोपवाड रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, रेल्वे स्टेशन रोड, आंबेडकर उद्यान परिसर तसेच शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात अचानक नाकाबंदी करून विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहनचालकांची तपासणी केली. वाहनांची तसेच चालकांची कागदपत्रे पडताळून संबंधितांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, राहुल क्षीरसागर, सर्जेराव पवार, फयाज बारगीर, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, सुनील माने, कॉन्डिबा सरगर, विजय शेरेकर, संतोष माळी, गोरख सुतार, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, विजय शिंदे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर खरन यांनी सहभाग घेतला. सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारची मोहीम सातत्याने आणि अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असून संशयास्पद वाहने किंवा व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.